हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी अमृता. कनेक्ट कुकिंग विथ अमृतामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण लिंबू सरबत प्रीमिक्सची रेसिपी बघणार आहोत. या प्रीमिक्स पासून तुम्ही फक्त अर्ध्या मिनिटात लिंबू सरबत बनवू शकता. आता उन्हाळा चालू आहे, त्यामुळे कधीही लिंबू सरबत बनवण्याची गरज पडते. तसेच कधी कधी आपण मार्केटमधून लिंबू वगैरे आणायचं विसरतो. त्यामुळे असे एकदाच लिंबू आणून तुम्ही हे लिंबू सरबत प्रीमिक्स बनवू शकता आणि पाहिजे तेव्हा लिंबू सरबत बनवून पिऊ शकता. खूप छान होतं हे लिंबू सरबत. म्हणजे आपण अगदी ताज्या लिंबाचं, फ्रेश लिंबाचं जसं करतो तसंच हे प्रीमिक्स बनवायलाही खूप सोपं आहे. लगेच आपण रेसिपी पाहूयात. तर लिंबू सरबत प्रीमिक्स बनवण्यासाठी आपल्याला 1 वाटी लिंबाचा रस घ्यायचा आहे. यातल्या सर्व बिया काढून घ्यायच्या आहे अशा प्रकारे. आणि हा लिंबाचा रस मी आता एका मोठ्या बाउलमध्ये ओतून घेते. आता आपण 1 वाटी लिंबाचा रस घेतला आहे, त्यासाठी आपल्याला 4 वाटी साखर घ्यायची आहे. साखर आता लिंबाच्या रसात व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आणि आता हे मिश्रण आपल्याला एखाद्या मोठ्या ताटात पातळ पसरवून सुकवण्यासाठी ठेवायचं आहे. फॅन खालीच सुकवायचं आहे. हे सुकवायला 2 दिवस लागतात. अशा प्रकारे मी ताटात पसरवून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकाल. आणि पूर्ण सुकल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकाल अशी साखर सेपरेट झालेली आहे आणि एकदम कोरडी झालेली आहे. आता या साखर आणि लिंबूची आपल्याला पावडर बनवून घ्यायची आहे. त्यासाठी आपल्याला साखर मिक्सरच्या भांड्यात घालून त्याची अशा प्रकारे पावडर करून घ्यायची आहे. ही पावडर मी आता एका दुसऱ्या भांड्यात ओतून घेते आणि राहिलेल्या साखरेची देखील अशाच प्रकारे पावडर करून घेते. तर आपलं लिंबू सरबत प्रीमिक्स तयार आहे. आता तुम्ही हे हवाबंद डब्यात ठेवून त्याचे पाहिजे तेव्हा लिंबू सरबत बनवू शकता. 1 ग्लास लिंबू सरबतसाठी आपल्याला 2 ते 2.5 चमचे प्रीमिक्स घ्यायचं आहे. त्यात थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं आहे आणि अर्धा मिनिट ढवळून आपलं लिंबू सरबत तयार आहे. किती सोपं आहे बनवायला, तुम्ही पाहू शकाल. अगदी काही सेकंदातच लिंबू सरबत तयार होतं आणि चवमध्ये देखील बिलकुल फरक नाही आहे. खूप छान लागतं. तुम्ही बनवून पहा, खूप आवडेल तुम्हाला. तर नक्की बनवा. आणि कशी वाटली तुम्हाला ही लिंबू सरबत प्रीमिक्सची रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा. बाय बाय.